नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती याबद्दल जिल्हा परिषद टीचर्स वॅकन्सीज किती आहेत याबद्दल माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, ज्या दिवसाची आपल्याला खूप प्रतीक्षा होती आणि आपण वाट बघत होतो आणि प्रार्थना करत होतो की वॅकन्सीज खरंच जास्त याव्यात म्हणून, तो आकडा आज आलेला आहे आणि त्या वॅकन्सीज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। आणि हा आकडा अप्रॉक्सिमेटली आहे मित्रांनो, आणि ह्या जागा पवित्र पोर्टलवरती दिसणार आहेत आपल्याला। आणि ॲक्युरेट जागेचा आकडा आपण पुढील प्रमाणे पाहू। तर पहा, पहिले आहे अहमदनगर। अहमदनगरमध्ये टीचर्सच्या वॅकन्सीज आहेत मित्रांनो 200। मी परत एकदा सांगणार आहे मित्रांनो, ज्या ह्या शिक्षक भरतीमध्ये जागा येणार होत्या त्या 80% जागा येणार होत्या जेवढ्या आहेत त्यापैकी, आणि ह्या 80%चा आकडा आहे। तर अहमदनगरमध्ये 200 टीचर वॅकन्सी आहेत। अकोल्यामध्ये मित्रांनो थोड्या कमी आहेत, 50 आहेत। आणि तुम्ही पाहू शकत असाल अमरावतीमध्ये जास्त आहेत वॅकन्सीज, 580। बीडमध्ये बघा 189 वॅकन्सीज आहेत। भंडाऱ्यामध्येही जास्त वॅकन्सीज आहेत शिक्षकांच्या, 414। आणि बुलढाणामध्ये पण वॅकन्सीज आहेत मित्रांनो, 150। चंद्रपूरमध्ये जास्त आकडा आहे शिक्षकांचा रिक्त पदांचा, तो आहे 610। तर छत्रपती संभाजीनगरने आपल्याला निराश केलेला आहे। इथे 0 टीचर वॅकन्सीज आहेत। सध्या तरी कोणत्याच वॅकन्सीज दाखवलेल्या नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या। धाराशिवमध्ये बघा मित्रांनो 145 वॅकन्सीज आहेत। आणि धुळ्यामध्ये टीचर्सची रिक्त पदे आहेत 210। हे सर्व टीचर्सच्या वॅकन्सी आहेत। मग तुम्ही आरक्षणामधून येऊ शकता। नेक्स्ट बघा, गडचिरोली इथे 450 शिक्षकांच्या जागा आहेत। गोंदियामध्ये पण भरपूर जागा आहेत, 558। हिंगोलीमध्ये यावेळेस कमी जागा आलेल्या आहेत मित्रांनो, 79 जागा आहेत। आणि जळगावमध्ये मित्रांनो 350 जागा आलेल्या आहेत। जालन्यामध्ये खूप 0 जागा आलेल्या आहेत। काहीच वॅकन्सीज सध्या तरी जिल्हा परिषदेच्या नाही येतात, त्यामुळे पवित्र पोर्टलला जिल्हा परिषदेच्या जालन्याच्या जागा येणार नाहीत। कोल्हापूरच्या जागा बघा मित्रांनो 606 असा आकडा आलेला आहे कोल्हापूरच्या जागेचा, म्हणजे कोल्हापूरमध्येही भरपूर वॅकन्सीज आहेत टीचर्सच्या। आणि लातूरमध्येही 0 आकडा आलेला आहे मित्रांनो। जवळपास मराठवाडा साईडला खरंच वॅकन्सीज नाही आहेत, त्यामुळे येत नाहीत, कारण जिल्हा परिषदेच्या शाळांची कंडिशनच खूप बेकार आहे। नागपूरमध्ये मित्रांनो 450 शिक्षकांच्या जागा येणार आहेत। नांदेडमध्ये बघा मित्रांनो 0 जागा आहेत। नांदेडमध्ये वॅकन्सीज येणार नाही आहे जिल्हा परिषदेच्या, पण विथ इंटरव्ह्यूच्या येऊ शकतात। नंदुरबारमध्ये 170 जागा आहे शिक्षकांच्या। नाशिकमध्ये सर्वात जास्त आकडा दिसते, 720 जागा आहेत शिक्षकांच्या। आणि पालघरमध्ये 900 जागा आहे शिक्षकांच्या। बघा, तुम्ही बघू शकत असाल तर ह्या ठिकाणी टीचर्सची रिक्त पदे भरपूर आहेत। परभणीमध्ये 0 आकडा आहे, कारण एकही शिक्षकांच्या पवित्र पोर्टलला जागा अपलोड झालेल्या नाही आहेत जिल्हा परिषदेच्या। बघा, पुणेमध्ये 500 टीचर वॅकन्सीज आहेत, पण कट ऑफ जास्त जाऊ शकतो। ओके, रायगडमध्ये टीचर्सच्या जागा आहेत बघा वॅकन्सीज 445। रत्नागिरीमध्ये 435 जागा आहेत। आणि सांगलीमध्ये 479 आणि साताराला 357 जागा आहेत शिक्षकांच्या। नंतर बघा, सिंधुदुर्गमध्ये 252 जागा आहेत। सोलापूरमध्ये 525 शिक्षकांची रिक्त पदे दाखवत आहेत। ठाण्यामध्ये 523 शिक्षकांची रिक्त पदे दाखवत आहेत। वर्ध्यामध्ये 100 शिक्षकांची पदे आहेत। आणि वाशिममध्ये 0 रिक्त पदे दाखवलेली आहेत, एकही जागा आलेली नाही आहे। आणि यवतमाळमध्ये 701 शिक्षकांची पदे आहेत। बघा मित्रांनो, हा आत्तापर्यंत आलेला अप्रॉक्सिमेटली डेटा होता की जिल्हा परिषदेच्या एवढ्या जागा आहेत म्हणून।
आणि ह्या टोटल जर जागा बघितल्या आपण फक्त जिल्हा परिषदेच्या तर 11,798 एवढ्या जागा आहेत. यामध्ये तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या जागा ॲड करू शकता, नगरपालिकेच्या जागा ॲड करू शकता, नगरपालिका, महानगरपालिका आणि अशाही काही शिक्षण संस्था आहेत जसं की रेल्वे शिक्षण संस्था. ह्या ज्या शिक्षण संस्था आहेत यांनी विदाऊट इंटरव्ह्यूलाही रिक्त पदे दिलेली आहेत शिक्षकांच्या भरतीमध्ये पवित्र पोर्टलला. जर ह्या जर जागा आल्या तर 15,000च्या पुढं जागा येऊ शकतात मित्रांनो विदाऊट इंटरव्ह्यूच्या. आणि विथ इंटरव्ह्यूचे ज्या संस्था आहेत त्यांनी पवित्र पोर्टलला जागा अपलोड केलेल्या आहेत. ह्या टोटल जर जागा धरल्या ना मित्रांनो एक 22-23 हजाराच्या पर्यंत जागा येऊ शकतात. ओके, तर आपला नंबर लागणारच आहे असा पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचा आणि प्रेफरन्सेस पुढे विचार करून द्यायचे, म्हणजे आपण नक्कीच यशस्वी होऊ. ओके मित्रांनो, जी अपडेट होती ती आतापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह भेटू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.